नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. जय महाराष्ट्राच्या लाईफलाईन या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचाच पुन्हा एकदा मनापासून स्वागत. वेगवेगळ्या विषयांवरती आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून चर्चा करण्याचा प्रयत्न करतो. वेगवेगळे आजार असतील, त्याच्यावरचे आधुनिक उपचार असतील, त्याविषयी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आज आपण चर्चा करणार आहोत वंध्यत्व आणि IVF या विषयाबद्दल, आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहे डॉक्टर अनिल भुतडा आणि डॉक्टर मनीषा भुतडा. आपण दोघांचंही स्वागत करूया. नमस्कार. कार्यक्रमात मनापासून स्वागत. थँक्यू. कार्यक्रमाला सुरुवात करायचीच आहे, मात्र या दोघांच्या माध्यमातून आपल्याला सांगायला आवडेल की अंबेजोगाई सारख्या ठिकाणी हे दोघंही कार्यरत आहेत, आणि IVF सारखे जे उपचार आहेत, हे IVF सारखे उपचार ग्रामीण भागातल्या लोकांना कशा पद्धतीनं पुरवता येतील किंवा त्यांच्यापर्यंत त्याची जी माहिती आहे, जनजागृती आहे, ते कशा पद्धतीनं करता येईल, हे यावरती ही दोघंही काम करतायत. डॉक्टर, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपण जर विचार केला तर वंध्यत्वाचं प्रमाण वाढलं आहे. वैद्यकीय दृष्टिकोनातून जर आपण म्हटलं तर वंध्यत्व म्हणजे नक्की काय? तुम्ही म्हणजे आपण थोडक्यात असं म्हणता येईल की वंध्यत्वाची परिभाषा काय वैद्यकीय अँगलमधून, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांमध्ये जी वंध्यत्व आहे त्याची प्रमुख कारणं, असं आपल्याला काही वेगळं सांगता येतं का? वंध्यत्व हे आज फार मोठी समस्या होऊन पुढे येत आहे. याचं कारण आहे की वाढतं लग्नाचं, उशिरा जे होणारे लग्न आहेत त्यामुळे त्याचं प्रमुख कारण येत आहे. तसंच आपली लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जे आहेत, ज्याच्यामध्ये की आपलं खाणं, वाहणं, झोपणं, उठणं, ह्या सर्व गोष्टी ज्याचं काही कुठली शिस्त राहिलेली नाही आहे, त्याच्यामुळे याच्यामुळे IVFचं प्रमाण किंवा वंध्यत्वाचं प्रमाण वाढलेलं आहे. आता आमच्या मेडिकल परिभाषेमध्ये जर बोलायचं झालं तर वंध्यत्व म्हणजे जे जोडपं लग्नानंतर, विवाहित जोडपं लग्नानंतर ज्यावेळेस 1 वर्ष कुठलाही साधनं न वापरता जर त्यांना मूलबाळ होत नसेल, अपत्य राहत नसेल, तर अशा जोडप्यांना आपण वंध्यत्व आहे असं म्हणू शकतो. बरं, पण आता आज नैसर्गिकरित्या गर्भधारणा ज्यांना होत नाही आहे अशा जोडप्यांसाठी काही विशेष उपचार, काही विशेष वेगळ्या सोयीसुविधा असं काही उपलब्ध आहे? हो, आता तसं तंत्रज्ञान खूप पुढे गेलं आहे. आता आपण पहिल्यासारखं, आता पहिल्या जुन्या काळामध्ये असं होतं की जर मूलबाळ होत नसेल तर नवीन लग्न करायचे, दुसरं लग्न करायचे. पण आता सध्याच्या काळामध्ये नवीन टेक्नॉलॉजी व नवीन सायन्सने खूप त्याच्यामध्ये प्रगती केली आहे. जर नैसर्गिकरित्या त्यांना 1 वर्ष सोबत राहून सुद्धा जर अपत्य राहत नसेल, गर्भधारणा होत नसेल, तर अशा जोडप्यांना आपण काउन्सिलिंगसाठी बोलवतो. प्रथमतः काउन्सिलिंग करून जर त्यांना सर्व सायन्स टेक्नॉलॉजी समजून सांगून जर त्यांना राहत नसेल नैसर्गिकरित्या, मग आपण त्यांना पुढच्या ट्रीटमेंटसाठी आग्रह करतो. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण त्यांना दोघांच्या तपासण्या करतो. दोघांच्या तपासण्या करून दोष कुठं आहे हा शोधण्याचा प्रयत्न करतो. बरं. आणि नंतर मग ज्यावेळेस आपल्याला जिथे दोष सापडेल त्याच्यावर आपण मग काम करायला सुरू करतो. तर त्याच्यामध्ये आता आज आपण ओव्ह्युलेशन इंडक्शन म्हणतो, ज्याच्यामध्ये गोळ्या इंजेक्शन दिले जातात. नंतर IUI म्हणून आहे, इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन. नंतर तिसरं आहे, त्याच्या पुढची शेवटची म्हणजे आता IVF, जे की लेटेस्ट सर्व टेक्नॉलॉजी आहे व जी आता सर्वश्रुत आहे. पण आता तुम्ही जो IVFचा उल्लेख केला, ही IVF म्हणजे नक्की काय? म्हणजे प्रगत तंत्रज्ञान आहे, प्रसारमाध्यमांमुळं आपण म्हणूया लोकांपर्यंत ते पोचलंय, पण अनेक वेळेला असं होतं की आपल्याला फक्त नाव माहिती असतं, खरं त्याच्यामध्ये काय होतं, काय घडतं हे लोकांना माहीत नसतं. म्हणजे IVF म्हणजे काय आणि ती जी प्रक्रिया आहे ती कशी असते? आता IVF म्हणजे इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. इन व्हिट्रो म्हणजे शरीराच्या बाहेर. अच्छा. फर्टिलायझेशन म्हणजे गर्भधारणा. हो. असा त्याचा एक सरळ फुल फॉर्म आहे. साधारणतः जुलै 1978 मध्ये लुईस ब्राऊन ही पहिली कन्या ही मँचेस्टर UK मध्ये जन्माला आली, व त्याच्यानंतर वंध्यत्वामधलं सर्व सायन्सच बदलून गेलं. तोपर्यंत ही तंत्रज्ञान काही माहीत नव्हतं, कोणाला माहीत नव्हतं. पण आता आपण बघतोय की IVF म्हणजे किंवा सर्वसामान्य लोकांच्या भाषेमध्ये टेस्ट टू बेबी त्या नावानं प्रचलित आहे ते. बरोबर. तर हे ह्याला IVF आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये की साधारणतः ट्रीटमेंटची 15 ते 20 दिवस चालते ॲक्च्युअल IVFची. IVF मध्ये आपण पाळीच्या दुसऱ्या दिवशीपासून महिलेची ट्रीटमेंट सुरू होते, व ती ट्रीटमेंट सुरू होऊन साधारणतः 15व्या दिवसापर्यंत आपण त्याच्यामध्ये त्यांची अंडी आपण काढून घेतो महिलेची, व तिचं पुरुष बीज काढून घेतो. अच्छा. हे पुरुष बीज आणि स्त्री बीज याचं फर्टिलायझेशन आपण लॅबमध्ये करतो.
जे की इतर वेळेस नैसर्गिकरित्या गर्भपिशवीमध्ये होतं. बरोबर. तर ते आपण लॅबमध्ये करतो. गर्भ तयार झाल्यानंतर साधारणतः 48 ते 72 तासामध्ये गर्भाची क्वालिटी बघून ते आपण परत प्रत्यारोपण महिलांच्या पिशवीमध्ये करतो. बरं. पण मग कोणत्या स्थितीमध्ये तुम्ही हा निर्णय घेता? म्हणजे IVF करायचं आहे किंवा या जोडप्याला IVFनेच मूल होऊ शकतं, हे ठरवता कसं? कोणती स्थिती असते? याच्यामध्ये आता ज्यांचं वय 35च्या पुढे आहे, ज्यांची BMI बॉडी मास इंडेक्स ज्यांचा स्थूलपणा जो आहे तो साधारणतः 30च्या पुढे आहे महिलांमध्ये, ज्यांच्या महिलांमध्ये गर्भनलिका पूर्णपणे डॅमेज आहेत किंवा त्या खराब आहेत, ज्यांच्या महिलांमध्ये पिशवीमध्ये काही दोष आहे, ज्याच्या की पिशवी लहान असणं, पिशवीमध्ये 2 भाग असतात, पिशवीमध्ये सेप्टम असतं किंवा अंडाशय जे असतात ते अंडाशय बारीक असतात किंवा त्याच्यामध्ये अंडी तयार होत नाहीत. मग अशा परिस्थितीमध्ये आपण ट्रॅडिशनल जी ट्रीटमेंट देऊन सुद्धा ज्यावेळेस राहत नाही त्यावेळेस मग आपण त्यांना IVF होण्याचा सल्ला देतो. किंवा IUI जी आहे, जी प्राथमिक आता तपासणी त्याला म्हणलं जातं, त्याच्यामध्ये ती बेसिक तपासणी असते, आपण ती 3 वेळेस IUI करतो. तर 3 वेळेस IUI करून पण जर राहिलं नाही तर मग आपण पुढे त्यांना IVFचा सल्ला देतो. हो, पण मग हे सगळं करत असताना महिलांवरती हे उपचार होतात, पण त्यावेळेला मग ती जी महिला आहे ज्याच्यावरती तुम्ही हे IVFचे उपचार करताय, तिच्यामध्ये काही शारीरिक बदल किंवा काही मानसिक बदल असं काही त्यावेळेला होतं? हां, कारण की कसं आहे, ह्याचं जी ट्रीटमेंट असते याच्यामध्ये वारंवार हॉस्पिटलला पेशंटला भाग पडतो, जोडप्यानं यावं लागतं. बरोबर. त्यामध्ये परत परत सोनोग्राफी करणे, ते अंडे वाढतात का नाही पाहणे, मग त्यासाठी इंजेक्शन्स हार्मोन्सचे वगैरे देत राहणे. याच्यामुळे पेशंटला थोडंसं भूक न लागणे, मळमळ होणे, थोडंसं मानसिक तणावामुळे झोप न येणे, अशा थोड्याशा वजन वाढल्यासारखं वाटणे, अशा काही गोष्टी घडू शकतात. बरं. पण मग ह्याची यशस्वीता म्हणजे आता अर्थात आपण काही आज करायला गेलो की लोक गॅरंटी विचारतात बरोबर. किंवा सक्सेस रेट विचारतात असं आपण म्हणूया, कारण एवढं सगळं आपण करणार तर त्याचं यशस्वीता किती असं काही सांगता येतं? तसं बघायला गेलं तर मेडिकलमध्ये आमच्या याच्यामध्ये 100% असं काहीच नसतं. तसं मेडिकल इज अ इनकम्प्लीट सायन्स. बरोबर. जसं इंजिनिअरिंगमध्ये 1+1 2 होतं किंवा 2+2 4 होतं, तसं आमच्या याच्यामध्ये नाही होत. आमच्या प्रत्येक पेशंटची डिझाईन ही कस्टमाइजच करावं लागते आम्हाला. बरोबर. त्याच्यामुळं जरी आपण समजा आज एखाद्या पेशंटला म्हणलो की तुला आपण IVF करू, IVF म्हणजे 100% सक्सेस हा एक जो सामान्य लोकांमध्ये जो आहे समज की नाही आता शेवट पर्याय IVF हे करून टाका होऊन जाईल, तर असं नाही आहे. त्याला पण लिमिटेशन्स आहेत. ते लिमिटेशन्सचं कारण म्हणजे त्या आईचं वय, पुरुषांचे पुरुष बीज आणि नंतर गर्भाची मध्ये गर्भपिशवीची कंडिशन. बरोबर. तर याच्यामध्ये साधारणतः एक जगात पूर्ण 35 ते 50% सक्सेस रेट त्याचा आहे. पण मग स्त्री किंवा पुरुष यांचं जे वय आहे, जीवनशैली आहे किंवा इतर जे काही सगळे घटक आहेत त्याचा परिणाम होत असतो? हो, नक्कीच ह्याचा खूप परिणाम होतो. आणि 50% पेशंटला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन सुद्धा नॅचरली गर्भधारणा होते. ह्याच्यामध्ये महिलांमध्ये जर बघायला गेलं तर साधारणतः ओबेसिटी हा सर्वात मोठा फॅक्टर आहे. ज्यांना पाळी नियमित न येणं, 2 महिन्याला 3 महिन्याला किंवा 4 महिन्याला अशी ज्यांची पाळी येते त्याच्यामध्ये अंडी तयार होत नाहीत. तर अंडी तयार न झाल्यामुळे मग गर्भधारणा होत नाही. काही पेशंटमध्ये हायपोथॅलॅमस पिट्युटरी ओव्हरियन ॲक्सिस असतं, जे की हार्मोन्स तयार करून ते स्त्रीबीज त्या सायकलमध्ये तयार करतं व त्याच्यापासून गर्भधारणा होते. पण त्याच्यात जर तो ॲक्सिस डिस्टर्ब असेल तरी गर्भधारणा होत नाही. काही पेशंटमध्ये गर्भाची पिशवीच नसते. काही पेशंटमध्ये जन्मताच मग अंडी जे असतात म्हणजे ओव्हरीज ते नसतात. काही पिशवींना योनी मार्गामध्ये पडदा असतो किंवा कंजेनिटल ॲनोमली म्हणतो त्याला आम्ही, त्याच्यामध्ये असं असतं. किंवा कधी कधी पेशंटला काय असतं की PID पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज ह्या नावाचा आजार पोटामध्ये असतो गर्भ. त्या PID असलेल्या पेशंटमध्ये सुद्धा गर्भधारणा राहण्यासाठी अडचण येते. नंतर येतो ट्युबरक्लोसिस की जो की आपलं भारतामध्ये खूप कॉमन आहे. त्या पेशंटला वर्करनी काही त्रास दिसत नाही किंवा कुठे लक्षणं दिसत नाहीत, पण त्या पेशंटला गर्भधारणामध्ये अडचण येते. मग ज्यावेळेस आपण तपासण्या करतो त्यावेळेस आपल्याला दिसून येतं की गर्भाशय पिशवीचा ट्युबरक्लोसिस आहे. मग त्या पेशंटला 6 महिने आपण ट्रीटमेंट देऊन मग गर्भधारणा होते बऱ्याचदा. पण मग आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक जण तुम्हाला विचारत असतील, कारण अशा पद्धतीचे उपचार किंवा नवीन तंत्रज्ञानातले जेव्हा उपचार लोकांना सुचवता तुम्ही, तेव्हा अर्थातच प्रश्न येतो की ह्याच्यासाठी मला किंमत काय द्यावी लागणार आहे. आणि अनेक वेळेला ती सांगितली जात नाही म्हणा, चुकीची सांगितली जाते म्हणा, असे अनेक गोष्टी लोकांच्या बाबतीमध्ये सातत्यानं घडत असतात. तर ते खरंच खर्चिक असतं का, हा एक पहिला भाग. आणि दुसरा भाग ह्याच्यातला शासकीय मदत जी आहे, कारण बऱ्याच वेळेला यासाठीची जो आवश्यक पैसा आहे
तो प्रत्येक नागरिकाकडे असेलच असं नाही, पण त्यांना ती करून घेणं आवश्यक असतं. तर असं काही असतं? नक्कीच थोडेसे हे तंत्रज्ञान महागडच आहे. अच्छा. कारण याच्यामध्ये लागणारे सेटअप, टेक्नॉलॉजी, टेक्निकल स्टाफ, बाकी टेक्निकली स्किल्ड लोक आणि त्यासाठी लागणारे इंजेक्शन्स वगैरे हे नक्कीच महागडे आहेत. कारण की याच्यामध्ये साधारणतः भारतामध्ये आपल्याकडे बघायला गेलं तर 80,000पासून 2 लाखापर्यंत याचा एक सायकलचा खर्च होतो. अच्छा, बरं. पण मग याच्यासाठी काही सवलती किंवा शासकीय अनुदान किंवा शासकीय काही योजना असं काही उपलब्ध आपल्याकडे एम्समध्ये ह्या फॅसिलिटी काही प्रमाणात सुरू झालेल्या आहेत व काही प्रमाणात आता गव्हर्नमेंटनं पण मेडिकल कॉलेजला IVFचे सेटअप वगैरे उभे करण्याची सुरुवात केली आहे. पण अजून सुरू झालं नाही, पण पुढच्या 2-3 वर्षात नक्कीच ते सुरू होईल. काही इन्शुरन्स कंपन्या पण IVF याच्यामध्ये कव्हर करतात, पण सर्व करत नाहीत. बरं. अनेक वेळेला असं होतं की तक्रारी करतात म्हणा काही जोडपी, किंवा काही जोडप्यांना तो प्रश्न निर्माण होतो अनेक वेळेला की वारंवार त्यांना IVF सजेस्ट केली जातात. तर हे करणं आधी मुळात योग्य आहे का, किंवा त्याच्या पाठीमागची काही कारणं काही वेगळी असतात का? जसं म्हणलो आपण, ही कृत्रिम गर्भधारणा आहे. याच्यामध्ये आपण जे काही गर्भ कृत्रिमरित्या तयार करतो, पण शेवटी शरीरात त्या गर्भानं, आपल्या शरीरानं त्या गर्भाला कसं सांभाळावं हे पूर्णपणे त्या शरीरावर अवलंबून असतं. ज्याप्रमाणे आपल्या शरीरात समजा गर्भपिशवीचा काही आजार आहे तर तो आपल्याला दुरुस्त होत नाही, किंवा ते गर्भ जे बाहेर पण आपण तयार केलेला आहे पण तो पण जर चांगल्या क्वालिटीचा तयार झाला नसेल तरी तो गर्भ आपण सोडून सुद्धा गर्भाच्या पिशवीमध्ये तो ॲबॉर्शन होऊन जातो, किंवा ते टिकत नाही गर्भ, त्याच्यावर गर्भ होत नाही. काही अनुवंशिक जनुकीय आजार असतात, गुणसूत्राचे दोष वगैरे, अशा पेशंटमध्ये सुद्धा वारंवार फेल्युअर येतं. बरं, नक्कीच. खूप छान अशी माहिती आपल्याला आजच्या विषयाच्या अनुषंगानं आणि या संपूर्ण हे जे प्रगत तंत्रज्ञान आपण म्हणतोय त्या अनुषंगानं डॉक्टर आणि मॅडम दोघंही आपल्याला देत आहेत. मॅडमनाही मला काही प्रश्न विचारायचे आहेत, डॉक्टरांनाही अजून प्रश्न विचारायचे आहेत, आणि खूप महत्त्वाचा विषय असं मला निश्चितपणानं वाटतं. आणि या सगळ्या संदर्भात जर तुम्हाला काही माहिती हवी असेल, मार्गदर्शन हवं असेल, तर आता स्क्रीनवर जे नंबर सुरू आहेत त्या नंबरवरती तुम्ही निश्चितपणानं संपर्क करू शकता. डॉक्टर, आत्ता आपण बाकीच्या गोष्टींबद्दल बोललो आणि प्रामुख्याने आपण स्त्रियांबद्दल बोललो. आता मला थोडंसं विचारायचं आहे पुरुषांबद्दल, कारण जशी समस्या स्त्रीला असू शकते तशी ती पुरुषाला पण असू शकते. पुरुष बंध्यत्व हा जो काही एक भाग आत्ता समोर यायला लागलेला आहे, त्याकडे तुम्ही कसं पाहता? पुरुष बंध्यत्व म्हणजे नक्की काय? शास्त्र काय सांगतं? ज्याप्रमाणे टाळी दोन्ही हातानं वाजते त्याप्रमाणेच गर्भधारणा हे साठी पण पुरुष आणि महिला दोघंही तेवढेच जबाबदार आहेत. बरोबर. याच्यामध्ये ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टिगेशन्स करतो की कशामुळे राहत नाही गर्भ, त्यावेळेस सध्या त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा अंशास जाणवतं की जास्त प्रमाणात पुरुषांचं वाढत चाललंय. याच्यामध्ये आपल्याला आता एकतर डायग्नोसिस होण्याचं प्रमाण सुद्धा वाढलंय. आता आज का पहिलं आपण ट्रॅडिशनली जे वीर्य तपासायचो ते आपण लॅबमध्ये तपासायचो, पण आता ॲटो ॲनालायझर आलेत, त्याच्यामध्ये DNA फ्रॅगमेंटेशन टेस्ट असते आणि नंतर स्पर्म मॉर्फॉलॉजी असते. ह्या नवीन टेक्नॉलॉजी पुरुष स्त्री बीजाच्या तपासण्याच्या आता प्रगत झालेल्यामुळे आपल्याला त्यामध्ये नवीन नवीन दोष सापडत आहेत. बरोबर. पहिलं फक्त आपल्याला ज्यावेळेस आपण काही वर्षापूर्वी आपण बघायचो त्यावेळेस फक्त ते दुर्बीण खाली बघून सांगायचो की याचं प्रमाण कमी किंवा जास्त एवढं सांगायचो. पण आज आपण नेमकं त्याच्यामध्ये पुरुष बीजामध्ये काय दोष आहे हे सुद्धा आपण बघून सांगतो की याच्यामध्ये स्पर्ममध्ये, याच्या हेडमध्ये प्रॉब्लेम आहे, टेलमध्ये प्रॉब्लेम आहे, बॉडीमध्ये प्रॉब्लेम आहे, आणि त्यानुसार आपण ट्रीटमेंट काय द्यायची याचं ठरवतो. त्याच्यामध्ये प्रमुखता म्हणजे सगळ्यात मोठं कारण म्हणजे याचे व्यसनं पुरुषांचे. अच्छा. त्याच्यामध्ये तंबाखू, सिगरेट, दारू, ड्रग्स किंवा अशा प्रकारचे जे काही व्यसनं आहेत, जागरण असणं, जे खूप वीटभट्टीत काम करतात किंवा जे किचनमध्ये काम करतात, स्वयंपाकी किंवा हे जे आहेत, हे जे गरम तापमानामध्ये जे काम करतात त्यांच्यासाठी पण ह्याच्यामध्ये प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. अच्छा. दुसरं गोष्ट म्हणजे खूप मसाल्याचे पदार्थ खाणं किंवा अति म्हणजे परफ्युम्स वापरणं किंवा केमिकल्स वापरणं, जे केमिकल इंडस्ट्रीमध्ये काम करतात, अशा पुरुषांना पण याचा खूप जास्त त्रास होतो. बरं, पण मग याच्यावरती जी समस्या आहे ही समस्या वाढतीये, पण त्याच्या पाठीमागं काही उपाय आपण सुचवू शकतो? हो, नक्कीच. आपण याच्यामध्ये प्रथमतः ज्यावेळेस ते जोडपं आपल्याला भेटीस येतं, मूलबाळ होत नाही त्यावेळेस आपण दोघांची काउन्सिलिंग करतो. अच्छा. त्याच्यामध्ये पहिल्यांदा दोघांना आपण त्यांचे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन सांगतो, महिलांना पण सांगतो, पुरुषांना पण सांगतो. पुरुषांना आपण जर तो काही कुठला व्यसन करत असेल, काय करत असेल तर त्याला ते सोडण्यासाठी आग्रह धरतो, कारण ते ट्रीटमेंटचा भाग आहे हे सांगूनच आपण त्यांना ते करू देत नाही. नंतर मग काही त्याच्यामध्ये त्याचे काही जुने आजार आहेत का त्याला, म्हणजे जसं गालगंड किंवा मम्स, आपण गालफुगी म्हणतो ना, तसे जर त्याला लहानपणापासून काही झाले असतील
तर तशा याच्या पेशंटमध्ये सुद्धा की असं पुरुष वंध्यत्व होण्याची शक्यता असते. नंतर त्याचा कधी व्हेरिकोसिल नावाचा एक आजार असतो, त्याच्यामध्ये जे टेस्टिस असतात त्याच्या बाजूला रक्तवाहिन्याचं जाळं हे जास्त वाढलंच. ते वाढल्यामुळं पण त्याच्या टेम्परेचरवर परिणाम पडतो. टेम्परेचर परिणाम होऊन पुरुष बीज तयार होत नाहीत. मग अशा पेशंटला सुद्धा आपण त्याचं ऑपरेशन करून ते दुरुस्त करण्यासाठी सांगतो. बरं, पण मग आता हे जे पुरुषांमधले वंध्यत्व आहे, जसं तुम्ही आता अनेक कारणं आपण बघितली, मग आता त्याच्यासाठी तंत्रज्ञान उपलब्ध आहे, उपाय उपलब्ध हो नक्कीच. कारण की याच्यामध्ये पण आता आपण ज्याच्यामध्ये असं प्रॉब्लेम आहेत, जसं मी वरी सांगितलं की तुम्हाला की पुरुष बीजामध्ये संख्या कमी आहे किंवा त्याचे जे स्पर्म असतो त्याची मोमेंट्स जी पर्टिक्युलर पाहिजे त्याची मोमेंट जर नसेल तर तसे स्पर्म गर्भधारणा देऊ शकत नाही. बरोबर. मग अशा पेशंटसाठी आपण आता IUI पहिल्यांदा प्रयत्न करतो. IUI करून जर सक्सेसफुल झाला नाही, 3 वेळेस आपण IUI करून सक्सेसफुल झाला नाही तर मग पुढचा ट्रीटमेंट त्याला IVF कडे आपण जातो. त्याच्यामध्ये ICSI आहे, MC आहे, टेसा आहे, टेसे आहे आणि पेसा आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या आता प्रगत झालेल्या आहेत, ज्या की आता सर्व ठिकाणी उपलब्ध आहे. पण मग त्याने कन्फर्म आपल्याला सांगता येतं की कन्फर्म असं कुठलंच 100% आपण सांगू शकत नाही, कारण शेवटी हे निसर्ग आहे. आपण निसर्गाच्या विरुद्ध जाऊन काहीतरी करतोय. बरोबर. मॅडम आपल्यासोबत आहेत आणि आपण आयुर्वेदामध्ये काम करता आहात. तर आयुर्वेदाच्या नुसार वंध्यत्वाच्या जे उपचार आहेत ते प्रभावी ठरू शकतात. हो, आयुर्वेदामध्ये काही औषधी आहेत जसे की अश्वगंधा, शिलाजीत, गोक्षूर याचा प्राचीन काळापासून वंध्यत्वामध्ये उपयोग केला जायचा. अच्छा. तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा पुरुषांमध्ये वेगवेगळा इफेक्ट जाणवतो, उपयोग होतो त्याचा. पण वैद्यकीय तंत्रज्ञानानुसार असं म्हणलं जातं की प्रत्येक पुरुषावरती ह्या ज्या मेडिसिन आहेत त्याचा वेगवेगळा परिणाम दिसून येतो. आणि सर्वसामान्य उपचार म्हणून ह्या गोष्टी वापरण्या अगोदर एक वैद्यकीय सल्ला घेतलेला कधीही चांगला असतो. बरोबर. शेवटी नैसर्गिक उपाय एक जीवनशैली सुधारण्यासाठी उपयोगी पडतात, पण ते पूर्णतः उपयोगी पडत नाही. पण मग पुरुष आणि महिला दोघांचा जर आपण विचार केला तर दोघांसाठी ते फायदेशीर ठरू शकतं. हो, म्हणजे कशा पद्धतीने त्याचा फायदा होतो, पण असा पर्टिक्युलर फक्त आयुर्वेदाने होईल असं आपण नाही सांगू शकत. त्याच्यासोबत त्याला आता जे नवीन तंत्रज्ञान निघालेत त्याचा पण त्याला साथ लागते. प्रगत तंत्रज्ञानाची साथ घेणं गरजेचं आहे. बरं, प्रजनन आरोग्य चांगलं राखण्यासाठी मी ह्या दोघांच्या बाबतीमध्ये पण प्रश्न विचारेन, कारण हे महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण मुळात त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तर ह्या दोघांनी काय काळजी घ्यावी किंवा काय उपाय करावेत असं वाटतं? आमच्या मेडिकल सायन्समध्ये प्रथमतः जे सांगितलं जातं आम्हाला ते प्रिव्हेन्शन. कुठली गोष्ट एखादा आजार होऊच नाही ह्यासाठी उपाययोजना आहेत, पण त्या सर्वांना सांगून पटतीलच असं नाही. तर आज आपण मुख्यतः बघतोय की म्हणजे मुलींचं करिअर, मुलींचं याच्यामध्ये त्यांचं मॅरेज एक तर उशीर होतात आणि लग्न झाल्यानंतर पण मुलबाळ होण्यासाठी 30चा पुढचा टप्पा गाठला जातो. बरोबर. तर ह्याच्यामध्ये काय होतं, महिलांची जी अंडी जी असतात ती त्यावेळेस ज्यावेळेस ते जन्मतात त्यावेळेस त्यांच्या शरीरात त्याचा आकडा फिक्स असतो. मग जसं जसं त्यांचं वय वाढतं तशी तशी ती अंडी रिलीज होऊन ते अंडी कमी कमी होत जातात. अच्छा. हां, मग जसं पुरुषामध्ये तसं नसतं. पुरुषामध्ये जे पुरुष बीज असतात ते मिलियनमध्ये असतात, पण त्याची संख्या 50-60 वर्षापर्यंत पण राहू शकते शाबूत. पण महिलामध्ये 30 नंतर ती संख्या बऱ्यापैकी कमी कमी होत जाऊन शेवटी मग ते अंडी फार कमी मिळायला लागतात आणि मग गर्भधारणा व्हायला अडचण होऊन बसते. मग पुरुषामध्ये पण आपण जे बघतो की व्यसनांचं प्रमाण खूप प्रचंड वाढलंय. बरोबर. इव्हन आपण ऑफिसमध्ये काम करताना लॅपटॉप, टॅबलेट जर आपण मांडीवर घेऊन बसत असेल तर त्याच्याप्रमाणे जे लॅपटॉप गरम होतं, हीट होते, त्याच्यापासून पण पुरुष वंध्यत्व किंवा शुक्राणूची संख्या कमी होणे ह्या गोष्टी होऊ शकतात. पण मग आता ही समस्या आपण जो अनुभवतो बऱ्याच वेळेला ती वाढलेल्या वयामध्ये खूप जाणवते. पण मग शास्त्रानुसार परफेक्ट लग्नाचं जे वय आहे की ह्या जर समस्या येऊ द्यायच्या नसतील तर पुरुषांच्या बाबतीमध्ये आणि महिलांच्या बाबतीमध्ये ते किती असायला पाहिजे? साधारणतः 21 ते 25 मध्ये मुलांचं वय असावं. अच्छा. आणि महिलांचं वय 18 ते 22 मध्ये असावं. ह्या वयामध्ये सर्वोच्च मॅक्झिमम टाइम 90% 95% नॅचरली सक्सेसफुल होऊन जातात. निश्चितपणाने. बरं. आणि आता जसं वंध्यत्व आणि IVF ह्या विषयावरती आपण बोलत असताना IVF हे खरं तर प्रगत तंत्रज्ञान आहे आणि त्याचा ग्रामीण भागातल्या महिला, शहरी भागातल्या महिला किंवा शहरी भागातले पुरुष, ग्रामीण भागातले पुरुष असा काही डिफरन्शिएटिव्ह असतो त्याचा फरक होण्यात किंवा तो प्रभावीपणे करण्यात असं काही होतं? अजूनही ग्रामीण भागामध्ये 18-20 वर्षामध्ये लग्न सहसा करतात.
आणि शहरात जर गेलं तर शहरीकरण झालंय, सगळ्यांना स्ट्रगल आहे लाईफमध्ये, वर जायचंय, काहीतरी स्टँड व्हायचंय, एज्युकेशन आहे, ह्या सर्व गोष्टीमध्ये कधी वय आपलं निघून जातं ह्या गोष्टी लक्षात येत नाही. त्यामुळे शहरातल्या आणि वेस्टर्न मॉडर्न जे लाईफस्टाईल म्हणतो आपण की आज म्हणजे बर्गर, पिझ्झा, याचा जो जमाना आहे, हे सर्व आपल्याला याच्यासाठी त्रासदायक आहे. त्याच्यामुळे अर्बन एरियामध्ये याचं बंदचं प्रमाण जास्त आहे. पण मग आता सायन्सच्या याच्यानुसार तुम्ही प्रिफर करता लोकांना की बाबा हे तुम्हाला IVF आत्ता करणं गरजेचं आहे आणि लोक त्याला प्रतिसाद देतात? आम्ही त्याची पूर्ण हिस्ट्री घेतो. आल्या पहिल्याच व्हिजिटला तर काही आम्ही त्यांना IVF सहसा सांगायचं गरज पडत नाही. बरोबर. सहसा जे पेशंट आमच्याकडे येतात ते कुठेतरी त्यांनी 4-6 महिने, वर्ष ट्रीटमेंट घेतलेली असते. मग त्याच्यामध्ये आम्ही शोधायचा प्रयत्न करतो की याच्यामध्ये काही त्याचं कारण आहे का, कशामुळे राहत नाहीये. बरोबर. ते जर कारण काही असेल त्याच्यामध्ये तर त्याप्रमाणे त्यांना आम्ही मार्गदर्शन करतो. तर बऱ्याचदा ज्यावेळेस आपल्याला 3 वेळेस IVF किंवा 6 महिने तुम्ही ट्रीटमेंट घेऊन राहत नाहीत, त्यावेळेस अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी हा एक आमच्याकडे एक टर्म आहे. अच्छा. त्याच्यामध्ये की कारणच माहीत नसतं, बरं. पण त्याच्यामध्ये गर्भधारणही होत नाही. सगळे रिपोर्ट दोघांचे नॉर्मल असतात, सर्व व्यवस्थित असतं, पण तरी सुद्धा गर्भधारणा राहत नाही. अशा पेशंटमध्ये आम्ही IVFचा सल्ला देतो. दुसरी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मला विचारायची वाटते या निमित्तानं, IVF सेंटर्स जे आहेत, म्हणजे तुमचं स्वतःचं आहे, पण तरीसुद्धा IVF सेंटर्सची जी भूमिका आहे या सगळ्यामध्ये, ती तुम्हाला किती महत्त्वाची वाटते? IVF सेंटरची भूमिका नक्कीच महत्त्वाची आहे, कारण की याच्यामध्ये ज्यांना पहिलं ज्यावेळेस हे सेंटर्स मेट्रोजमध्ये होते फक्त, त्यावेळेस लोकांना सगळं कामं सोडून 15 दिवस ट्रीटमेंट तिथे जाऊन घ्यावं लागायची. आज जे पेरिफेरीला किंवा जे सर्व ठिकाणी सेंटर होत आहेत, त्याच्यामुळे त्यांचं रुटीन काम करून ते पेशंट्स ते ट्रीटमेंट पण चालू ठेवू शकतात. बरं. म्हणजे ते त्यासाठी काही वेगळं आता सुट्ट्या घ्यायची आवश्यकता? आवश्यकता नाही. त्यांचं काम चालू ठेवून किंवा घर कुठं इकडं, आता पहिलं जे होतं ते मुंबई वगैरे या ठिकाणी जायचं म्हणजे 15 दिवस पेशंटला तिकडंच थांबावं लागायचं. बरोबर. मग त्यासाठी कुणीतरी थांबा सोबत किंवा कोणाच तरी मग नातेवाईक बघा किंवा कुठेतरी लॉजवर राहा, मग हे खर्च खूप वाढायचा आणि तिकडं तुमचं काम पण बंद व्हायचं. मग ते एकदा दोनदा जायचं, ते नंतर सोडून देतात ट्रीटमेंट. पण आता इथं कसं ट्रीटमेंट सोडून देत नाही पेशंट ट्रीटमेंट कंटिन्यू करतात. नक्की. खूप छान अशी माहिती आजच्या या एपिसोडच्या निमित्तानं, भागाच्या निमित्तानं आपल्याला मिळालेली आहे. वंध्यत्व आणि IVF, खरं तर ही जी समस्या आहे, जी अडचण आहे, ती खूप गांभीर्यापर्यंत जाते कुटुंबातले. ज्या वेळेला अशा पद्धतीनं मूल होत नाही म्हणतो आपण, किंवा घरामध्ये जे अपेक्षित गोष्टी असतात त्या घडत नाहीत, त्यावेळेला अनेक वेळेला तक्रारी होतात, वाद उद्भवतात. आणि या सगळ्यावरती आज तंत्रज्ञान आहे, प्रगत तंत्रज्ञान आहे, आणि मला असं वाटतं की प्रगत तंत्रज्ञानाची जर योग्य साथ आपण घेतली तर निश्चितच आपण या समस्या अडचणींवरती मात करू शकतो. आणि त्याकरता सरांचे ते तज्ज्ञ डॉक्टर जे आहेत ते मार्गदर्शन करतच असतात. मला असं माहिती आहे की या 20-22 मिनिटांच्या एपिसोडमध्ये सर्व माहिती आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न केला, पण तरीसुद्धा तुम्हाला काही कळलं नसेल, काही शंका असतील, काही अडचणी असतील, तर तुम्ही निश्चितपणानं आता स्क्रीनवर जे सरांचे नंबर सुरू आहेत या क्रमांकावरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता. निश्चितपणानं तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळू शकेल. सर आणि मॅडम, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि खूप छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्यासाठी तुम्हाला दोघांचे मनापासून आभार. जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना माझी एवढीच विनंती आहे, मूलबाळ होण्यासाठी आमच्याकडपर्यंत यायचं नसेल तर आताच तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये मॉडिफिकेशन्स करा. पुरुषांना व्यसनापासून दूर राहा व महिलांना तुम्ही तुमचे लग्न वयात करा. करिअर हे कंटिन्युअस प्रोसेस आहे, हे चालत राहणार आहे. थँक्यू. नक्की. तर आपण दोघांचे आभार मानलेलेच आहेत. आजच्या एपिसोडमध्ये मी इथेच थांबणार आहे, पण पुढच्या एपिसोडमध्ये मी पुन्हा एकदा एका नवीन विषयासह आणि नवीन डॉक्टरांसह तुम्हाला भेटणार आहे. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.